नमस्कार मित्रहो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. मित्रहो, कथा चालू करण्याआधी जर का कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. चल, काही नाही होत रे, पाटीलने जोरूला म्हटले व बाजूला नेले. जोरू परत झाडाकडे आला. आपण सकाळपाशी उपाशी आहोत हे त्याला आता जाणवले होते. आता येथे थांबण्यात काहीच अर्थ नाही हे समजत होते. पण पाटील रेंजरवर उभा होता म्हणून जाताही येत नव्हते. आपण परत गावात चालत जाऊ की नाही या काळजीत जोरू होता. आपले अंग गरम आहे हे त्याला समजले. त्या स्थितीत एकटा लंबडी पैसे मागतो, बाकीचे काहीच म्हणत नाही. अगदी पाटीलसुद्धा गप्प बसून आहे याचे त्याला आश्चर्य वाटले. मला कामाचे पैसे द्या, मगच मी अंगठा देईन, ताठ उभा राहून लंबडीने जाहीर केले. सगळीकडे शांतता झाली. इकडे तिकडे सगळे असलेले गार्ड टेबलजवळ येऊ लागले. झोरण्णा पाटलाचा चेहरा पडला व गार्ड पुढे म्हणाला, चल अंगठा दे लवकर. नाही, आधी पैसे द्या, लंबडी निर्धाराने म्हणाला, पण आवाज लहान होता. हा घे अंगठा, तू नाही देत तर मीच तुझा अंगठा करतो, असे म्हणत गार्डने स्वतःचा अंगठा पॅडवर घासून घेतला व लंबडीच्या नावासमोर उठवला. सगळे रेंजर व गार्ड हसू लागले. लंबडीचा राग अनावर झाला. तो माड्या भाषेत सर्वांना ऐकू जाईल अशा शिव्या देत तिथे उभा राहिला. रेंजर नाराज दिसत होता. त्याने गार्डला जवळ बोलवले व काहीतरी सांगितले. सगळे न बोलता बघत होते. गार्ड लंबडी उभा होता तेथे आला व त्याचा हात धरून त्याला म्हणाला, चल तिकडे, पैसे आहेत रेंजरच्या घरी. गार्ड काय म्हणत आहे हे प्रथम लंबडीला समजलेच नाही. गार्डने त्याला विचार करण्यास वेळ दिला नाही. इतर चौघे गार्ड मदतीला धावले. बाकी सर्वांनी ओढत लंबडीला रेंजरच्या घरात नेले. दरवाजा बंद झाला व आतून लंबडीचे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. सर्व माडिया घाबरले. रेंजरने नवीन सिगारेट पेटवली व तो उभा राहून दम मारू लागला. आता गावचे पाटील रेंजरच्या जवळ गोळा झाले. लंबडीची चूक झाली, त्याला सोडा म्हणून गवाया करू लागले. रेंजरने सिगारेट टाकली व ऐटीत तो घराकडे निघाला. रेंजरने हाक मारताच दरवाजा उघडला व रेंजर आत गेला. पाटील व इतर काही जण घराबाहेर उभे झाले. रेंजर आतमध्ये गेल्यावर दरवाजा आतून बंद झाला नाही तर नुसता लोटला होता. आता लंबडी परत ओरडू लागला. जोरू एकदम पुढे झाला व दाराच्या फटीतून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. सगळेजण अवाक होऊन त्याच्याकडे बघत होते. मागून कोणीतरी त्याला सांगितले, तिकडे जाऊ नको. परंतु जोरू खोलीकडे पाहत आतमध्ये गेला. त्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले. लंबडीला खाली पाडले होते व चारही बाजूने त्याचे हातपाय ताणून धरले होते. लंबडी तशातही धडपडत होता. रेंजरने कंबरचा पट्टा काढला व तो शिस्तीत पट्ट्याने लंबडीला फटके मारत होता. हे घे पैसे, आणखी हवेत का म्हणून ओरडत होता. जोरू जागीच थरथरत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. आतील त्याला सारे धुरकट दिसत होते. रेंजरने पट्टा बाजूला फेकला. बहुतेक तो दमला असावा. विचित्र आवाजात लंबडी ओरडत असताना रागाने बेफान होऊन जोरू आत शिरला. रेंजरला बाजूला करण्याचा त्याचा विचार होता, पण तो जोरूच्या धक्क्याने रेंजरचा तोल गेला. काही कारण नसताना खाली पडलेला जोरू ताडकन उभा राहिला, पण गार्डच्या लाथाबुक्क्यांना त्याला रोखता आले नाही. जोरूच्या डोक्यात भयानक कळ आली. डोळ्यासमोर अंधार आला. त्याला भूक लागली हे तो विसरून गेला आणि सारे कसं शांत झालं. जोरूने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला काहीच दिसत नाही असे त्याला वाटले. काहीतरी आवाज येत आहे म्हणून जोरू शांत पडून राहिला. डोळ्यासमोर कसला तरी प्रकाश दिसावा म्हणून त्याने मान उंचवून पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यातून मानेतून
जळता निखारा जावा अशी कळ आली. तो परत निपेचित पडून राहिला. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याची बायको त्याच्या समोर घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत उभी होती. त्याला हलके वाटले. आपण जिवंत कशाला आहो असे वाटून परत त्याने डोळे मिटले. बराच वेळ झाला तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मैनीने त्याला बोलू दिले नाही. सकाळ झालेली होती. कोणीतरी त्याच्या तोंडात पाणी घातले. त्याला हळूहळू सर्व जाणीव होऊ लागली. छोटी रुपी व लालसू लांबूनच विचित्र नजरेने पाहत होते. मैनी आत गेली. तिने जोरूकडे एकटक पाहून घेतले व लालसूजवळ जाऊन काहीतरी सांगितले. लालसू धावत निघून गेला. एका ओल्या फडक्याने मैनीने जोरूचे तोंड पुसले. जोरू स्थिर नजरेने मैनीकडे पाहत असावा. आपण जिवंत आहो आणि आपल्या घरात आहो याचे त्याला समाधान वाटले. मला माणगावरून कोणी आणले या प्रश्नात विचाराने तो त्रस्त झाला होता. मैनीने त्याला काही बोलू दिले नाही. आंब्याचा द्रोण त्याच्या तोंडाला लावला व जोरूने हळूहळू आंबील पिले. त्याला ग्लानी आली. त्या संध्याकाळी जोरू चांगला शुद्धीवर होता. गावचे बरेच जण आता त्याला येऊन गेले होते, बघून गेले होते. मैनी प्रत्येकाची क्षमा मागत होता. जोरू प्रत्येकाकडे ओशाळल्या नजरेने पाहत होता. आपण माणगावात बेशुद्ध पडलं व गाववाल्यांनी आपल्याला उचलून आणले. त्याला 3 दिवस झाले हे जोरूला लोकांकडून समजले. कन्ना पाटील आला आणि मैनीची गडबड उडाली. प्रथम कन्ना पाटलाचे जोरूबद्दल चांगले मत नव्हते. घरात एकच बाज होती आणि पाटील खाली बसणार नव्हता. त्याने कसाबसा उठण्याचा प्रयत्न केला, पण जोरीच्या पाठीत जोराची कळ आली. पाटील उभा राहून रागाने जोरूकडे बघत होता आणि त्याला विचारलं, लमडी कुठे आहे? जोरूने अडखडत सांगितले, मला माहीत नाही. जोरूने विचारले, लमडी कसा आहे? पाटलाचा चेहरा एकदम चिरका झाला. पाटील आईबापावरून शिव्या देऊ लागला. मैनी जोराने मोठ्याने रडू लागली. जोरू घाबरला. त्याचा श्वास कोंडल्यासारखा झाला. खोकल्याच्या उबळीने तो कासावीस झाला. पाटलाला नक्की कशाचा राग आला हे त्याला कळेच ना. तुला या गावात राहायचे असेल तर परत लमडीचे नाव काढू नकोस. लमडी मेला समज. पाटील परत शिव्या देऊ लागला. गाववाले शिव्या देऊ लागले. रागातच पाटील चालता झाला आणि पाठोपाठ सारेजण गेले. 4 दिवसांनी जोरू उठून बसला. गावातील कोणी कोणी येऊन बसत होते. शेतीचे बोलणे होते. पाऊस बरा पडला होता. लोकांनी हातात नागर धरले होते. जोरूला मदत करू म्हणत होते, पण त्यांचे काम झाल्यावर मैनी दिवसभर शेतात राहत होती. जोरूचे सर्व काही करत होती. लोक चुकूनही लमडीचा विषय काढत नव्हते. गावात आल्यापासून एकटा कोपा जोरूला जवळचा वाटत होता. शेवटी न राहून कोपाला एकटं बघूनच जोरूने लमडीचा विषय काढला. कोपा काही वेळ काहीच बोलला नाही. कोणी जवळपास नाही याची खात्री करून त्याने हळू आवाजात सांगितले. जोरू बेशुद्ध पडल्यावर रेंजर गार्ड सगळे घाबरले व त्यांनी लमडीला सोडून दिले. लोकांनी जोरूला उचलून आपल्या गावी आणले. लमडी दुसऱ्या दिवसापासून गेला तो गायबच झाला. तो कुठे गेला हे कोणालाही माहीत नाही आणि परत याविषयी विचारू नको असे सुद्धा कोपाने सांगितले. कोपाने तिरस्काराने जोरूकडे पाहिले. हा परत का विचारत आहे? त्यांनी मला मारले तरी मी गप्प बसावे का? जोरूने विचारले. कोपा चटकन काहीसा उठत रागीट आवाजात म्हणाला, तुला गावात राहायची की नाही? तू जर असे बोलणार असशील तर मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही. तू तुझे बघून घे. जोरूने भीतीने कळवळला. चटकन त्याने उभा राहिलेल्या कोपाचा हात धरून त्याला शेजारी बसवले. पोलीस गावात आले की साऱ्या गावाला त्रास देणार. ते गेले की गार्ड रेंजर गावाला तंग करणार. गाववाले आपल्याला काही गावात ठेवणार नाही हे नक्की होते. जोरू सुन्न झाला. जोरूच्या नजरेवरून त्याची परिस्थिती पूर्ण समजली. तो आता मूर्खासारखे काही करण्यास धजणार नाही
याची खात्री झाल्यावर कोपाचे समाधान झाला. मध्ये गार्ड व झोरण्णा पाटील येऊन गेले होते. मला कोणी मारले नाही असे एका कागदावर लिहून त्यावर जोरूच्या अंगठ्याचे ठसे घेतले. लंबडी पोलिसात गेला. पोलीस कधीतरी येणार होते. पोलिसांबद्दल समोर काही बोलू नको असा दम देऊन गार्ड निघून गेला. माणगाव प्रकरणानंतर गाववाले जोरूशी फटकून वागत होते. एकटा कोपा काय ते थोडेफार बोलत असे. गोगलू मोठा झाला होता पण आजारी राहत असे. सारखा कडेवर बसून असे, जमिनीवर पडून असे. रांगू लागला नव्हता. बरोबरीची मुले चालत होती. रुपी त्याच्याकडे लक्ष ठेवत होती. लहान मोठी कामे करत होती. पेरणीनंतर लालसूला शाळेत घातले होते. दसऱ्याची सुट्टी होती. कोपाचा मुलगा मादी व लालसू बरोबर शाळेत होता. काल मैनीने धान कुटून ठेवले होते. जोरूशी भांडून हट्टाने ती कोंबडी बाजारासाठी राखून ठेवलेला कोंबडा मुलासाठी कापणार होती. लालसू आला तसा 8 दिवसांनी परत शाळेला गेला. फारसा कोणाशी बोलला नाही. लालसू परत गेला व कापणी सुरू झाली. काल दिवसभर जोरूला ताप होता. शेतावर कोणीच गेले नव्हते. एकदा दवाखान्याला जा म्हणून मैनी मागे लागली होती. पण दवाखान्यात न जाता कोपाबरोबर जोरूने मोहाची दारू पिली होती. त्यामुळे त्याला थोडेफार बरे वाटत होते. जोरू आज शेतावर निघाला होता. मी शेतावर जातो, मागून तू रुपीबरोबर आंबील पाठवून दे असे मैनीला सांगितले. पण मैनीने रुपीला शेतावर एकटीला पाठवण्यास नकार दिला होता. मैनी ठामपणे म्हणाली, मी तिला पाठवणार नाही. मैनीच्या या बोलण्याने जोरू आश्चर्याने तिच्याकडे बघत लागला. जोरूला काय ते समजले. धान कापणीचा काळ होता. नरबळी देणे सुरू होते हे माहीत होते. सगळीकडे चर्चा चालू होती. वरच्या डोंगरवरचे मोठे माडिया हिंडत होते. ते सगळीकडे आले होती. मोठी माणसे पण नेतात. मोठे माणसे जर नाही सापडले तर लहान मुले पकडून नेतात. त्यामुळे एकटीला तिला शेतावर पाठवणार नाही याचे कारण जोरू समजला होता. पाटलाने आपल्या मुलीला जोरूला बोलवून घेण्यासाठी पाठवले होते. आता हे काय नवीन संकट या विचारात जोरू पडला होता. मी पाटलाकडे जाऊन येतो असे जोरूने मैनीला जरा नाराजातच सांगितले. पाटील अंगणात बाजेवर बसला होता. त्याच्या हातात पेटलेला चुट्टा होता. मांडवाच्या एका खांबाला टेकून अकलनपल्ली गावाचा कोमटा उभा होता. जोरू काही न बोलता हाताने रामराम घातला. जोरू, लंबडी कुठे आहे? पाटलाने वरनं पाहता विचारले. मला काय माहीत, त्या दिवसापासून तो कोठे गेला आहे ते मला काही माहीत नाही. लंबडीला तू भेटला नाही का? जोरूकडे रागाने बघत पाटलाने विचारले. तो एकटक जोरूकडे पाहत राहिला. जोरू मटकन खाली बसला. जोरू जागचा जराही हलला नाही. भीतीने त्याला बसल्या जागी घाम फुटला. तो एकदम रडू लागला. मी काहीच केले नाही. पाटील काही बोलला नाही म्हणून तो पाटलाकडे बघत होता. मान खाली घालून पाटील कसल्या तरी विचारत होता. मी गावात राहणार नाही, आजच डोंगरात जातो, जोरूने एवढेच म्हटले व तो परत रडू लागला. पाटील विचारातून खाडकन सावध झाले. गाव सोडून जाण्याची भाषा जोरूच्या तोंडातून निघेल असे पाटलाला कधीच वाटले नाही. जोरू, तू घाबरू नकोस. तुला कोणी काही करणार नाही. तुझ्या अंगाला कोणी हातही लावणार नाही. तू बयान दिले आहेस ते परत साहेबांपुढे सांग. तुला खर्चासाठी पैसे पण देतील. पाटलाने हुशारीने पोलिसांचे नाव न घेता जोरूला पटवून सांगितले. जा, माणगावला जाऊन ये. आता परत पटवारी आला की तुला जमिनीचा पट्टा पण मिळवून देतो असे पाटील त्याला म्हणाला. जोरू जागचा हलला नाही. त्याने वर पाहिलेही नाही. पाटलाने मुलीला बोलवले व काहीतरी सांगितले. ती पळत गेली. पाटलाने कोणाला तरी बोलवायला पाठवले याचा अंदाज जोरूला आला. कोपा घाईत आला. नेहमीसारखी अर्धी चड्डी त्याने घातली नव्हती. जोरूसारखी लंगोटी लावलेली होती.
हातपाय चिखलाने भरले होते. कोपाचे लहान धान कापून झाले होते. बोडातील पाणी मोठ्या धानात सोडले होते. बोडीतील मासळ्या पकडत असावा. पाटलाला बघून त्याने रामराम केला. पाटलाने त्याला खुनेने जवळ बोलवले. कोपाने जोरूकडे पाहिले. त्यांची नजरानजर झाली. कोपा व पाटील अधिक बारीक आवाजात काहीतरी बोलत होते. कोपा, लवकर ये, जोरूजवळ माणगावला जा. रेंजर म्हणतो तसे बयान देऊन परत या. जोरूला हे ऐकू